ओके. सो आज आपण टॉपिक नंबर 4 सायन्स 2चा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पहिलं लेक्चर झालं. आता आपण सेकंड लेक्चर करूया. मोस्ट प्रॉब्ली आज आपण पेज नंबर अराउंड 40 41 42 आणि 43 एवढे पेज कवर करणार आहोत. मी सांगितलं ॲज युजल की हा धडा खूप थेरॉटिकल आहे, खूप इझी. ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट नावाचा प्रकार नाही, फक्त काही शब्द आले ते तुम्हाला एक्सप्लेन केलं. ठीक आहे. आणि ॲज युजल पहिल्या लेक्चरला सांगितलं की हा धडा संपल्यानंतर आपण मायटोसिस आणि मिओसिसमधला डिफरन्स आणि स्वाध्यायामध्ये आलेला एक प्रश्न की जो धड्यामध्ये कुठेही नाही आहे, ज्याचं उत्तर कुठेही नाही, ते डायजेस्ट किंवा टार्गेटमधूनच वाचावं लागलं, तो प्रश्न. हा धडा संपल्यानंतर आपण ते लेक्चर कवर करणार आहे. कळलं? हे एक्स्ट्रा आहे, कारण की हा टॉपिक धड्यामध्ये कुठेही दिला नाही. त्यामुळे तुम्ही मायटोसिसपर्यंत सगळ्या गोष्टी कंप्लीट करा. कारण की जर मायटोसिस कळलं तर मायटोसिस मिओसिसमधला डिफरन्स कळणं खूप सोपं झालं. कळलं? सो आता आपण हा धडा स्टार्ट करूया. ॲज युजल सगळा थेरॉटिकल पार्ट आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की रेडिओ ॲक्टिव्ह ऑर द रेडिओ पोल्युशन. आता आपण बनणार नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. खरंच सांगतो, हा धडा असाच थेरॉटिकल आहे. मी वाचत जाईल, टर्म आले, शब्द आले सांगत जाईल, तुम्ही वाचा माझ्यासोबत किंवा नंतर व्हिडिओ रन करून वाचा. शक्यतो मी सगळे टॉपिक कवर करायचा प्रयत्न करतो. काही क्वेश्चन मध्ये सांगतो की असा क्वेश्चन विचारू शकतो, तर त्या फॉर्मॅटमध्ये पण वाचत जा. ठीक आहे. सो नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन पेज नंबर 40मध्ये रेडिओ ॲक्टिव्ह पॉल्युशन जो पहिला जो बॉक्स आहे तो ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये कवर केलेला. सो आता जे आहे पेज नंबर 40 नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. परत सांगतो, कन्झर्वेशन म्हणजे काय किंवा संवर्धन, की एखाद्या गोष्टीला कन्झर्व करणे म्हणजे काय की त्याला डिप्लीट होऊ न देणे, त्याला नष्ट होऊ न देणे किंवा त्याची हानी होऊ न देणे. दॅट इज कॉल्ड अ कन्झर्वेशन, ज्यालाच मराठीमध्ये संवर्धन हा वर्ड आहे. ठीक आहे. सो नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, पर्यावरणाच्या संवर्धनाची गरज. बरोबर. वास्तव में जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. देअर शुड बी large scale participation of the people in the environment conservation. It will be possible to answer the environmental problem only if environmental protection conservation become effective public movement. त्यांनी काय झालं की जी साधारण जनता आहे त्या पर्यावरणाच्या नियमांविषयी किंवा त्यांच्या लॉविषयी अवगत नसते. आणि त्यांनी काय सांगितलं की जर तुम्हाला पर्यावरणाचं संवर्धन आणि प्रोटेक्शन संरक्षण जर प्रभावी बनवायचं असेल, इफेक्टिव्ह बनवायचं असेल, तर इट शुड बी बिकम द पब्लिक मुवमेंट. पब्लिक मुवमेंट ज्यालाच आपण म्हणतो सामान्य माणसाची चळवळ झाली पाहिजे. आता एक लक्षात घ्या की भारताला आता सामान्य चळवळ का झाली होती याचं महत्त्व सांगलं. सुरुवातीला जेव्हा इतिहासामध्ये राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली तर पहिलं कसं होतं, फक्त काही लोकं होती की त्यांना पारतंत्र्याची जाणीव होती आणि ते लोक भारताच्या स्वातंत्र्यासाठी किंवा प्रोटेक्शनसाठी प्रयत्न करत होते. ॲक्च्युली स्वातंत्र्य पॉसिबल का झालं? बिकॉज स्वातंत्र्याची चळवळ ही पब्लिक मुवमेंट झाली, म्हणजे सामान्य माणसाची चळवळ झाली. आणि ही सामान्य माणसाची चळवळ करण्यामध्ये सर्वात मोठा हात आहे गांधीजींचा. गांधीजींनी लोकांना बाहेर काढलं म्हणजे स्वातंत्र्यासाठी त्यांनी मुवमेंट. म्हणजे काय की एखादी चळवळ जर पब्लिक मुवमेंट झाली तर ती सक्सेसफुल होते. ती चळवळ जर सामान्य लोकांची चळवळ झाली किंवा लोकांची चळवळ झाली तर ती सक्सेस. म्हणून त्यांनी सांगितले एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आणि एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन जर पब्लिक मुवमेंट झाली तरच काय होतात हे पॉसिबल आहे. फॉर दिस पर्पज व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अफेक्शन टुवर्ड द एन्व्हायरमेंट, नॉलेज अबाउट इट एक्सेट्रा शुड बी इन्क्लुडेड अमॉंग द चिल्ड्रन सिन्स देअर चाइल्डहूड. मग त्यासाठी त्यांनी काय सांगितले की व्हॅल्यूज लाईक म्हणजे काही तत्त्व, लाईक द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे कुठल्याही गोष्टीशी बघण्याचा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीला पॉझिटिव्हली बघणं. अफेक्शन टुवर्ड द एन्व्हायरमेंट पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण होणं. अँड नॉलेज अबाउट इट पर्यावरणाविषयी नॉलेज भेटणं. आणि हेच लहान मुलांना लहानपणापासून जर ह्या नीट गोष्टी शिकवल्या तर एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन होणं पॉसिबल आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, लहानपणापासून का जर समजा आत्ता आपल्या मनामध्ये सापाविषयी भीती असते, बरोबर. साप हा पर्यावरणाचा एक घटक आहे, पण काही मुलांना लहानपणापासूनच त्यांना हँडल करण्याची ट्रेनिंग दिली जाते, ते प्रॉपरली हँडल करतात. आज आपल्याला साप दिसला आपण घाबरतो आणि त्याला मारून टाकतो, बरोबर.
सो जर लहानपणापासूनच ह्यांना पर्यावरणाच्या प्रत्येक घटकाविषयी आपुलकी निर्माण झाली तर काय म्हणतात आपल्याला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करायला सोपं जाईल. ठीक आहे. This will be help to make the future generation more aware about the environmental conservation and protection, so as achieve this necessary to increase awareness through education. मग अशा प्रकारे काय होईल, जी पिढी आहे त्याला पर्यावरणाविषयी आपुलकी, त्याचं ते कन्झर्वेशन, संवर्धन आणि संरक्षण ह्या दोन्ही गोष्टी होतील. म्हणून त्यांनी काय सांगितलं की शिक्षणामार्फत, एज्युकेशनमार्फत आपण एन्व्हायरमेंटलविषयी खूप नॉलेज मुलांना काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे, किंवा त्यांना त्याच्याविषयी अफेक्शन निर्माण केलं पाहिजे. Today, all the developed and developing and underdeveloped countries have accepted responsibility of environmental protection. Their effort has in that direction, so that define the future plan about environmental protection and have the necessary law, constitute necessary law. आत्ताचे भरपूर कंट्रीज आहे की त्यांना ह्या पर्यावरणाचं महत्त्व कळलेलं आहे, त्यामुळे त्यांनी त्याच्याविषयी पुढचे पावलं टाकायला चालू केले. आणि तुम्हाला माहिती आहे पर्यावरणाविषयी भरपूर लॉ केलेले आहेत किंवा कायदे केलेले आहेत, बरोबर. म्हणजे काही पर्टिक्युलर बघा, तुम्हाला माहिती आहे काही प्राण्यांची शिकार करणं हे आहे, अलाव नाही आहे, बरोबर. सलमान खान प्रकरण तुम्हाला माहीत असेल. त्यानंतर काही जागा आहेत ज्याला सँच्युरी किंवा नॅशनल रिझर्व, त्या ठिकाणी तुम्हाला झाडं तोडणं किंवा कुठली ह्युमन ॲक्टिव्हिटी अलाउड नाही आहे. सो अशा प्रकारे फ्युचरमध्ये लॉ करायला चालू केलेले. ठीक आहे. हा झाला पॅरेग्राफ. त्याच्या बाजूला अ पीक इन टू हिस्ट्री, म्हणजे इतिहासामध्ये डोकावून बघा. तर त्याच्यामध्ये बघा बाजूचा जो बॉक्स आहे त्या पॅरेग्राफचा तो बघू. इन 1972 युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम has been established in conference arranged in the human and environment in which environmental problems were discussed. Afterward, in India, separate environmental department has been established after the discussion environmental problem. Ministry of Environment and Forest involved in the planning, induction and increasing awareness environment and forest through the various programs since 1980. त्यांनी काय सांगितलं 1972 साली तुम्ही नागरिकशास्त्रामध्ये शिकला असाल की युनायटेड नेशन, बरोबर, संयुक्त राष्ट्र नावाची एक संघटना आहे. तर संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये वेगवेगळे खाती आहेत, डिपार्टमेंट आहेत, विभाग आहेत. तर त्याच्यामधलाच एक विभाग आहे की जो पर्यावरणाविषयी गोष्टींची काळजी घेतो किंवा त्याविषयी अवेअरनेस होतं. तर तो विभाग म्हणजे काय, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, UNNP, बरोबर. तर 1972 साली त्यांनी तो काय झालेला सेट झाला होता किंवा तो विभाग तयार झालेला. त्यांनी हळूहळू चर्चा, परिषद ह्या सगळ्या घेऊन ह्याच्याविषयी एन्व्हायरमेंटविषयी अवेअरनेस आली. मग त्यानुसार काय झालं, भारतामध्ये 1985 झालं पर्यावरण खातं किंवा डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट हे सेपरेट खातं उघडण्यात आलं. आणि हे खातं मग पर्यावरणाविषयी, जंगलाविषयी सगळी अवेअरनेस किंवा त्याविषयी गोष्टी काय करतं, इम्प्लिमेंट करतं, बरोबर. नंतर खाली बघा एक चार्ट आहे, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, पर्यावरणाचं कन्झर्वेशन करणं का जरुरी आहे. परत मी सांगितलं या धड्यामध्ये भरपूर चार्ट आहेत, इनकम्प्लीट चार्ट आहे, बरं. इथे मी चार्ट सांगत बसत नाही, त्यात वेळ जाईल, बरं. हे चार्ट तुम्हाला रेडीमेड डायजेस्टमध्ये, टार्गेटमध्ये कम्प्लीट दिसतील. मी परत सांगतो या धड्यामधले चार्ट सोडायचे नाही. तो चार्ट कंप्लीट करा, सोपं आहे. आणि चार्ट विचारतात, एक चार्ट कसा असतो, इनकम्प्लीट चार्ट देतात, मग फिलिंग द ब्लँक सर्कल, त्या चार्ट आपण भरायचं आणि त्याचे मार्क्स भेटतात. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, आता पेज नंबर 41वर जाऊया, बरं. सो पेज नंबर 40 झालं, पेज नंबर 41वर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, पर्यावरणाचं संवर्धन करणं ही एक सामाजिक जबाबदारी, समाजाची जबाबदारी, बरोबर. सो ठीक आहे. आता हा पॅराग्राफ बघू आणि ह्या पेजवर बघू कसे क्वेश्चन असतात. इकडल्या ह्याच्यावर क्वेश्चन जर म्हटले तर वर रेडिओ ॲक्टिव्ह पॉल्युशन त्याच्याविषयीच प्रश्न विचारला तर घटना आणि त्याने काय परिणाम होतात ते. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन एवढं म्हणजे वाटत नाही की ह्याच्यावर क्वेश्चन येईल, पण जस्ट रीड अँड लिव्ह. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आवर सोशल, सिन्स द एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन देर इज अ इरिलेशन or the interrelation between the human and environment. Humans step on a earth long after the formation of the on the earth. Human being approved to be superiority as compared to the other animal with help of character like intelligence, memory, imaginary ability, etc. मग त्याने काय सांगितलं की तुम्हाला माहिती आहे पृथ्वीचा जन्म लाखो करोडो वर्षापूर्वी झाला, बरोबर. माणूस जो पृथ्वीवर आला तो पृथ्वी तयार झाल्यानंतर खूप वर्षानंतर आला, बरोबर. त्यामुळे पर्यावरणाचा आणि माणसाचा संबंध खूप नंतर आला, बरं.
पण एक लक्षात घ्या की माणसामध्ये काही गुण होते, त्यामुळे तो ह्या पृथ्वीवरचा सर्वात अतिउच्च किंवा सर्वात पीकवरचा गोष्ट आहे. आणि सर्वात इंटेलिजन्स गोष्ट जर पृथ्वीवर असेल ती म्हणजे ह्युमन्स. त्याच्या मेमरीमुळे, इंटेलिजन्समुळे, इमॅजिनरी ॲबिलिटीमुळे माणूस हा सर्वोच्च आहे पृथ्वीवर. म्हणजे कुठलाही प्राणी त्याला त्या सगळ्यांच्या टोकावर येतो, तो म्हणजे ह्युमन, माणूस. कळलं? सो म्हणजे काय, एक प्रकारे काय, माणसांची मक्तेदारी पृथ्वीवर, म्हणजे दे आर द डॉमिनेटेड, बरोबर, त्यांचं राज्य आहे. ह्युमन एस्टॅब्लिश डॉमिनेशन ओव्हर द नेचर. ह्युमन युटिलाइज द नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल. इन अटेम्प्ट टू लिव्ह सॅटिस्फॅक्टरी लाईफ, ह्युमन केप स्नॅचिंग फ्रॉम द नेचर ॲज मच ॲज पॉसिबल, अँड दिस लीड टू द इन्क्रीज द प्रॉब्लेम. त्यांनी काय सांगितलं, परत सांगितलं की पृथ्वीवरचा सर्वात अतिशक्तिशाली, म्हणजे तसा शक्तिशाली नाही, ताकद नाही, इंटेलिजन्स नाही, त्यामुळे तो कोणालाही टॅकल करू शकतो. तर असल्यामुळे काय झालं, पर्यावरणामधल्या विविध गोष्टींचा त्याने उपभोग किंवा वापर करायला चालू केला. आणि नंतर हा वापर अति झाला आणि प्रॉब्लेम तिथे निर्माण व्हायला लागले की त्याने नॅचरल रिसोर्स अति वापरले, प्रदूषण अति प्रमाणात केलं, स्वतःच्या फायद्याशी पर्यावरणाची हानी अति प्रमाणात झाली. तेव्हापासून हे प्रॉब्लेम काय झाले, स्टार्ट झाले. We can understand that human has a crucial role in maintaining environmental balance. If the human has disturbed the nature, the many times general public unknown that the activity are harmful to the environment, and therefore unknowingly many activity happen. आणि असं आहे की माणसाचा रोल हा पृथ्वीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. आणि असं नाही की प्रत्येक वेळी माणूस मुद्दामून करतो. काही ॲक्टिव्हिटी अशा असतात की त्या माणसाला माहीत नसतात, पण डायरेक्टली इनडायरेक्टली त्या ॲक्टिव्हिटी पर्यावरणाची हानी करतात, कळतं. सो त्यामुळे काय झालं की एन्व्हायरमेंटची हानी नाही. आता डायरेक्ट अनोईंग म्हणजे कसं, काही गोष्टी उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही UP बिहार साईडला गेला, प्रयाग या साईडला, तर इथे गंगा नदी ही पवित्र नदी मानली जाते. काय आहे, तिथे एक प्रथा आहे की पहिलं डेड बॉडीला पाण्यामध्ये सोडून देतं, की गंगेमध्ये जर हे केलं, डेड बॉडी तर त्याला स्वर्ग भेटतो, असं काय त्यांची मान्यता. पण नंतर डेड बॉडी एवढ्या हे झाल्या तिथे की ते पाण्यामध्ये त्या बॉडी सडायला लागले. त्यामुळे तिथे काय झालं, प्रदूषण वाढलं. नंतर ते बोलते की गंगा में नहा के सब पाप धुल जाते, आणि लोक तिथे जाऊन सर्रास आंघोळ करायला लागले. त्यामुळे सगळं साबणाचं पाणी, घाण, त्यामुळे गंगा नदी काय झाली, प्रदूषित. पण तो त्यांचा मान्यताचा एक पार्ट होता, म्हणजे विश्वासाचा. पण डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही काय केलं, गंगा नदीला प्रदूषित केलं, कळलं. सो असं नाही की ते मुद्दामून करत आहेत, तो काय होतं की अननोईंगली, म्हणजे अजाणतेपणे काय होतं, एन्व्हायरमेंटलची हानी आपल्या हातून होत असतं. आता सिम्पल आहे, कुठल्याही मी आता आपल्या धर्मावर किंवा आपल्या सणांवर टीका नाही करत आहे, पण एक लक्षात घ्या ना की आपण एक सण म्हणून होळी साजरा करतो. तर एक गाव एक होळी असेल तर आपण नीट होळी साजरी करू शकतो. पण काय होतं, आज तुम्ही बघा कुठल्याही इथे नाक्यावर होळ्या, तर तेवढ्या प्रमाणात लाकडं जाळली जातात. ती लाकडं कुठनं येतात, काही झाडाची तोडली जातात, त्यानंतर इतर गोष्टी. आता एवढ्या होळ्या पेटल्यानंतर तो धूर जातो किंवा जे वायूचं प्रदूषण होतं, बघा तुम्ही, सगळं धुरकट वातावरण होऊन जातं, बरोबर. सो हे प्रदूषणाला कारणीभूत आहे की नाही. पण आपण एक सण म्हणून साजरा करतो, आवड असते, पण ते डायरेक्ट इनडायरेक्ट काय होतं, आपल्या हातून प्रदूषण होतं, ठीक आहे. सो असा हा पॅराग्राफ आहे. परत इन जनरल पॅराग्राफ आहे, त्याच्या खाली बघा काही बॉक्सेस दिले. तर पहिला बॉक्स आहे डू यू नो. तर त्याच्यामध्ये 2 लॉ दिले, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1986, बरोबर. मी हे समजून सांगतो, हे लक्षात ठेवायचं, कारण की तुम्हाला असं विचार की पर्यावरणाशी संबंधित असलेल्या 3 कायद्यांची नावं सांगा, बरोबर. की गिव्ह द नेम ऑफ द लॉ रिलेटेड टू एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. मग इथे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आहे 1980, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट आहे 1986, आणि त्याच्या बाजूला ॲज पर द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. मग हे 3 कायदे झाले की जे पर्यावरणाशी संबंधित. मग तुम्हाला असा क्वेश्चन विचारतील की बाबा एन्व्हायरमेंटल रिलेटेड 3 लॉ सांगा. मग लॉ आणि त्यांचं वर्ष, बरोबर. लॉ माहीत असेल चालेल, वर्ष माहीत असेल तर अतिशय उत्तम, कळलं. सो फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, बरोबर. आता हे झाला पहिला प्रश्न, म्हणजे ह्याच्यावर कंबाईनली कसा क्वेश्चन विचारू शकता. 3 लॉ सांगा जे एन्व्हायरमेंटशी संबंधित आहेत किंवा पर्यावरणाशी संबंधित. आता आपण एक लॉ बघूया. डू यू नोमध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 आहे. द लँड रिझर्व फॉर द फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड यूज फॉर द एनी अदर पर्पज बाय दिस लॉ. तर त्यांनी काय सांगितलं फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टनंतर
की एखादी जागा किंवा एखादी जमीन जर जंगलासाठी रिझर्व केलेली आहे, म्हणजे त्याला रिझर्वेशन दिलेलं आहे की हे ते जंगलच असणार, बरोबर. जर तिथे तुम्ही कुठलीही ह्युमन ॲक्टिव्हिटी केली, मानवी क्रिया कुठल्याही झाल्या तिथे, तर ते काय कायद्याने प्रोहिबिशन, कायद्याने काय गुन्हा ठरेल. उदाहरणार्थ तुम्ही जंगल आहे, जंगलामध्ये जर खाणकाम केलं विदाऊट परमिशन गव्हर्नमेंटच्या, तर तुमच्यावर कायद्याने काय होणार, गुन्हा दाखल होणार. म्हणजे कुठली, समजा काही जणांनी तिथली झाडं तोडली आणि तिथे घरं हॉटेल बांधायला चालू केलं, तर कायद्याने तुमच्यावर काय होणार, गुन्हा दाखल होणार. सो फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980, नंतर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1980. पर्पज ऑफ दिस ॲक्ट टू कंट्रोल द पोल्युशन अँड पनिश द पर्सन ऑर इन्स्टिट्यूट हार्मिंग द एन्व्हायरमेंट, बरोबर. मग त्यांनी काय सांगितलं की हे पोल्युशनपासून वाचवण्यासाठी हा कायदा आहे, बरोबर. इन जनरल वाचा हे, बरोबर. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. आता तिथे काय झालं आहे, ह्या कायद्याच्या अंतर्गत क्लाउज आहेत. क्लाउज म्हणजे काय, एखादा मोठा पॉईंट असतो, त्याच्यामध्ये सब पॉईंट असतात बघा, म्हणजे मोठा पॉईंट, त्याच्यामध्ये 1, 2, 3 असे सब पॉईंट. तर हा कायद्याच्या अंडर क्लाउज आहेत, बरोबर, नियम आहेत. तर त्यांनी क्लाउज 49A, 49B आणि 49C असे दिले. ट्रेडिंग ऑफ रेअर ॲनिमल हॅज बीन कम्प्लिटली बॅन. म्हणजे ह्या कायद्यानंतर 49A या कायद्या की जे दुर्मिळ प्राणी आहेत, बरोबर, दुर्मिळ प्राणी म्हणजे एकदम दुर्मिळ, आता ते सापडत नाही, खूप कमी त्यांचं ट्रेडिंग म्हणजे व्यापार करणं, हे कायद्याने गुन्हा आहे. यूज ऑफ आर्टिकल प्रिपेअर फ्रॉम द स्किन अँड ऑर्गन ऑफ वाईल्ड ॲनिमल बॅन. 49Bच्या अंतर्गत प्राण्यांच्या कुठल्याही वस्तूपासून, म्हणजे त्यांची त्वचा, शिंग, ह्याच्यापासून बनलेल्या कुठल्याही वस्तू वापरणे, हे कायद्याने काय गुन्हा आहे. 49C, डिस्क्लोजर स्टाफ ऑफ आर्टिकल मेड फ्रॉम द रिअर वाईल्ड ॲनिमल इज कंपल्सरी. जर तुमच्याकडं, म्हणजे हा कायदा होण्याच्या आधी जर तुमच्याकडे प्राण्याच्या कुठल्याही वस्तू असतील, तर त्या डिस्क्लोज करणं, म्हणजे सरकारला सांगणं, हे तुम्हाला क्रमप्राप्त आहे किंवा कंपल्सरी आहे. तो असा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये 49A, 49B आणि 49C असे 3 सब क्लाउज पडतात, म्हणजे उपनियम पडतात, ठीक आहे. सो हे जे डू यू नो मी सांगितलं ते लक्षात ठेवा. ह्याच्यावर क्वेश्चन कसं विचारतील, एक म्हणजे तुमचे पर्यावरणाशी संबंधित असणारे 3 लॉ सांगा, बरोबर. आता थोडंसं मी ट्रिकिश करतो याला. तुम्हाला हे 3 लॉ देतील आणि त्यांचे इयर्स देतील, मॅच द फॉलोइंगला, बरोबर. या फिलिंग द ब्लँकमध्ये विचारतील की फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट इज एस्टॅब्लिश ऑर द इज द प्रोनाऊन्स ॲट दिस इयर, या वर्षी तो आला, किंवा मॅच द फॉलोइंगमध्ये ॲक्ट असेल आणि समोर वर्ष असते, बरोबर. कुठल्या वर्षी कुठला लॉ आला हे तुम्हाला सांगायचं, ठीक आहे. इथे 3च लॉ आहे, बरोबर. आणि अजून जरी पुस्तकात दुसरे कुठेकडे लॉ आले नाही, तर तिघांचे वर्ष, असं क्वेश्चन विचारू शकतात. पहिला प्रश्न जर मी सांगितला की 3 एन्व्हायरमेंट रिलेटेड लॉ सांगा. तिसरा ट्रिकिश क्वेश्चन म्हणजे काय, की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये 49B, 49C, 49A असे 3. तर इथे काय होते की तुम्हाला लॉ दिला जाईल, तर हा लॉ कशाला मॅच होतो, बरोबर. 49A, 49B का 49C, बरोबर, असं विषय. म्हणजे खूप अति लेवलला झालं, पण पहिल्या सिम्पल लेवलला एन्व्हायरमेंट रिलेटेड 3 लॉ सांगा, कळतं. सो पेज नंबर 41 असा होता. सो पेज नंबर आता 42वर आपण जाऊया. पेज नंबर 42वर, तर तिथे बघा पहिलाच जो आहे स्टोरी ऑफ स्मॉल मॅन. आय थिंक सो ह्याच्यामध्ये स्वाध्यायावर प्रश्न आला आहे का, या वर्षीचे जे बोर्डाचे पेपर होते त्याच्यामध्ये क्वेश्चन होता का मागचे, तर त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, कळलं. सो हा जो बॉक्स आहे की एक माणूस आहे, त्याने जंगल एस्टॅब्लिश केलं, बिया टाकत होता, त्याने स्वतः आर्टिफिशियल एक जंगल तयार केलं. तर इंटरेस्टिंग स्टोरी आहे, बरोबर. अ पर्सन फ्रॉम द आसाममध्ये जो जन्माला, तर प्लीज ही स्टोरी असल्यामुळे जरा वाचा तुम्ही. जर नाहीच कळलं कुठला वर्ड तर मला विचारा, कारण की ही स्टोरी जी आहे आणि बॉक्समधलं आहे ह्याच्यामधलं ते मी सांगत नाही बसणार आहे, कळलं. सो प्लीज ती स्टोरी वाचा. म्हणजे वाटलं तर मी आहे ना तुम्हाला एक सुरुवातीचा जो पॅरेग्राफ आहे किंवा काही गोष्टी आहेत ते सांगतो, बरं ठीक आहे, जाऊ द्या, तुम्ही कवर करण्यापेक्षा मीच वाचतो. Jado Molai Pang is the highly capable person born in a nomadic tribe in Assam, born in 1963. तर तो हा एक जो पर्सन आहे मोलाई पँग, बरोबर, जॅडो मोईंग प्लँग. सो पँग हा पर्सन आसाममध्ये ज्या आदिवासी किंवा स्थानिक जमाती असतात, नोमॅडिक ट्राईब्स त्याला म्हणतात. नोमॅडिक ट्राईब्स म्हणजे काय
की एक तुम्हाला माहिती आहे की भिल्ल आदिवासी, तर त्याला नोमॅडिक ट्राईब्स म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. तर त्याच्यामध्ये हा जन्माला आलेला 1960. वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर सिन्स द एज ऑफ 16, once the large number of snakes died in a flood of Brahmaputra river flowing by the village. As the preventive measure, Molai plant, a 20 bamboo plant led. In 1970, local social forestry department began a social afforestation project on a 200 hectare of land. Molai was the one of the few forest workers who uh, who were the looking after the project. Molai continued to plant the tree even after the completion of project. As a result, his continuous planting the caring trees. A barren area witnessed the forest cover of 1360 acre. तर त्यांनी काय सांगितलं की हा एक फॉरेस्ट वर्कर आहे. फॉरेस्ट वर्कर म्हणजे वनसेवक म्हणतात त्याला, की जे जंगलांची काळजी घेणे, वनस्पतींची काळजी घेणे, झाडांची काळजी घेणे हे असतं. तर ते काम करत होता. तर एकदा ब्रह्मपुत्रामध्ये हे आलं, पूर आला. तुम्हाला माहिती आहे की ब्रह्मपुत्र आसाममधून वाहते आणि दरवर्षी तिला पूर होतो. दरवर्षी ती 5-50 लोकांना मारते. दरवर्षी पूर येऊन तिथले गावं पाण्याखाली जातात. म्हणून त्याला आसामचे अश्रू म्हटलं जातं ब्रह्मपुत्रा रिव्हरला. सो एकदा काय झालं की तिथे पूर आला आणि तिथे त्यामुळे खूप सापं वारली, मेली गेली. म्हणून त्यांनी काय केलं, बांबूची झाडं लावायला चालू केलं. मग नंतर 1979 लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट म्हणजे तिथला जो सामाजिक वनीकरण विभाग होता. सामाजिक वनीकरण विभाग काय करतो की समाजाच्या माध्यमातून किंवा समाजाची मदत घेऊन वनीकरण करतो किंवा तिथे जंगल एस्टॅब्लिश करतो. त्यांनी काय केलं, एक प्रोजेक्ट हातात घेतला की 200 एकर जी जमीन आहे त्याच्यावर आपण काय करायचं, प्लांटेशन करायचं, बरोबर, झाडं लावायची. तर त्याच्यामध्ये त्यांनी बांबूची झाडं किंवा इतर झाडं लावायला चालू केली. हा प्रोजेक्ट 200 एकरमध्ये पूर्ण झाला. 200 एकरचा प्रोजेक्ट होता किती. पण हा जो माणूस होता मोलाई, बरोबर, तर त्याने काय केलं, तो थांबला नाही, तो कंटिन्यू ती झाडं लावत गेला. गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता 200, पण त्यांनी झाडं लावून हा प्रोजेक्ट किंवा हा जो बॅरन लँड होती किंवा ती जमीन मोकळी पडलेली होती, असा त्याने 1360 एकर मोठं जंगल बनवलं. बरं, जर एक माणूस एवढं मोठं जंगल बनवतोय तर सगळे मिळून किती करू शकतात. टुडे दिस जंगल in a Kokilamuk of the Jorhat district of Assam is the result of hard work of 30 years. He is awarded prestigious Padma Shri Award by the Government of India for unparalleled work. Now it is well known the Molai jungle. Many people come together destroy the forest, but single person if determined can establish new goal. आता त्यांनी काय सांगितलं की जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाममध्ये हे जंगल आहे, बरोबर, 1300 एकरचं. ह्यासाठी त्यांना पद्मश्री अवॉर्ड पण देण्यात आला आणि ह्या जंगलाला आता मोलाई जंगल म्हणून असं नाव पण देण्यात आलं. तर त्यांनी काय सांगितलं की एक माणूस जर एवढं करू शकतो, बरोबर, अनेक लोक जंगल तोडायला येतात, एक माणूस एवढं मोठं जंगल एस्टॅब्लिश करू शकतो, तर पूर्ण समाज काय करू शकेल, अशी ही स्टोरी आहे. आता त्याच्याखाली बघा, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी, बरोबर, पर्यावरणाचं संवर्धन अँड बायोडायव्हर्सिटी. आणि तुम्हाला माहिती आहे बायोडायव्हर्सिटी हा वर्ड तुमच्यासाठी नवीन नसेल. बायोडायव्हर्सिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ज्याला मराठीमध्ये म्हणतात जैविक विविधता. म्हणजे पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आहेत, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर. तुम्हाला माहिती आहे की नुसतं तुम्ही एक हे जरी नाव घेतलं वाघ, तर वाघाचे पण प्रकार आहेत. पांढरा वाघ आहे, एशियाचा वाघ आहे, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे सायबेरियन टायगर्स आहेत, बरोबर. मग असे वाघामध्ये पण प्रकार आहेत. मग म्हणजे एक झाडाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर. गुलाब म्हटला तरी गुलाब एक आहे का, नाही, त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत, कलर आहेत. सो बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैविक विविधता. बघा आता हा टॉपिक आपण वाचूया. मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हॅव यू सीन द एक्झाम्पल ऑफ दिस एरिया. Our living world has been richly diverse. If consider variety of plant and animal, however, we are not able to see some specific animal about which had listened from the earlier generation. Who is the responsible for this? त्यांनी एक एक्झाम्पल दिलं की पर्यावरणाची हानी झाली की नाही. तर तुम्हाला माहिती आहे की त्यांनी काय सांगितलं आहे की तुमच्या लोकल एरियामध्ये ह्याचं एक्झाम्पल आहे का की पर्यावरणाची हानी किंवा बायोडायव्हर्सिटी जैविक विविधता कमी होत चालली. तर येस आहे. उदाहरणार्थ तुम्ही भरपूर गोष्टी ऐकतात आजी आजोबांकडून, आमच्या वेळी ते असं असायचं, हे असायचं, ते असायचं, पण ते आता दिसतं का, तर नाही. उदाहरणार्थ आता सिम्पल सांगतो, आपल्या लोकल आहे, मी जेव्हा लहान होतो ना, तर इथे आहेत ना
इथे मोठ्या प्रमाणात आजूबाजूला कर्दळीची झाडं असायची. कर्दळीचं झाड असतं, फूल असतं, बरोबर. आणि दुसरं असतं ते बेशर्म फुलची झाडं. तर ते आता कुठंच बघायला भेटत नाही, बरोबर. म्हणजे ही कुठं गेली? डेव्हलपमेंट झाली, लोकांनी घरं बांधली, रोड बांधले, बिल्डिंग बांधल्या, ती झाडं नष्ट झाली. त्यानंतर मी जर लहान होतो तेव्हा तुम्हाला सांगतो, आपल्या आजूबाजूच्या एरियात म्हणजे साईनाथनगर, लुईसवाडी, रामचंद्र, हे ते सापं दिसायची, चिमण्या असायच्या, खारुताई दिसायची, बरोबर. तर हे असे वेगवेगळे प्राणी पक्षी दिसायचे. पण आता तुम्हाला माहिती आहे रातकिड्यांचा आवाज यायचा. तर हे आता बघा, हे आवाज कमी होत झाले. इव्हन तो चिमण्या एक साधा पक्षी आहे, तो पण कमी दिसायचा मला, बरं. आता ते लॉकडाऊनच्या एरियामध्ये प्रदूषण कमी झाल्यामुळे एखाद वेळ काही दिसत असते, पण खूप प्रमाण कमी झालं. सो मग ह्याला जबाबदार कोण? तर ह्युमन ॲक्टिव्हिटी, मानवी ज्या गतिविधी आहेत त्या ह्याला जबाबदार आहे. बायोडायव्हर्सिटी इज रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर ड्यू टू द प्रेझन्स ऑफ व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम, इकोसिस्टम, जेनेटिक व्हेरिएशन विदिन स्पेशीज. बायोडायव्हर्सिटी ऑकर ॲट 3 डिफरंट लेवल. त्यांनी काय सांगितलं की बायोडायव्हर्सिटी जी आहे, जैविक विविधता, ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत म्हणजे सजीव आहेत त्यांच्या प्रेझेन्समुळे असते. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात, म्हणून त्यांनी सांगितले की जेनेटिक व्हेरिएशन, इकोसिस्टम, व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम, त्याच्यामुळे जैविक विविधता येते. उदाहरणार्थ म्हणजे त्यांनी काय सांगितलं की वातावरण बदललं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला भेटतात. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे एखादा प्राणी, तुम्हाला माहिती आहे की एखादा प्राणी एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी गेलं तर तिथे जीन्समध्ये बदल होतात, तर जेनेटिक व्हेरिएशन. नंतर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, आपल्याला विविध प्रकारचे प्राणी पक्षी बघायला भेटतात, बरं. तर बायोडायव्हर्सिटीचे पण प्रकार आहेत, वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळी बायोडायव्हर्सिटी. म्हणजे बायोडायव्हर्सिटी कुठल्या कुठल्या प्रकारची असते ते बघायचं. तर त्यांनी सांगितलं जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीशीज इन द जेनेटिक इज द जेनेटिक डायव्हर्सिटी. आता विचारू शकतो ना तुम्हाला क्वेश्चन, डिफाईन जेनेटिक डायव्हर्सिटी. तर काय होतं, एकाच जातीचे अनेक प्राणी असतात, बरोबर. एकाच जातीचे अनेक प्राणी असतात, तर त्याला म्हणतात जेनेटिक डायव्हर्सिटी, बरोबर. आता असे प्राणी की जे तुम्हाला माहिती आहे की हे एकाच प्रकारचे पण त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता आपल्याला काय म्हटलं जातं, होमोसॅपियन म्हणजे माणूस. विचार करा, आता माणूस म्हटला तर मला सांगा अख्ख्या जगावर माणसाचे वेगवेगळे प्रकार आहेत का? बरोबर, बरोबर. आपण स्पीशीज आहोत माणूस, होमोसॅपियन. तर आपल्यामध्ये व्हरायटी आहे का? तर ऑफकोर्स आहे. इथे असणारा माणूस, आफ्रिकामध्ये असणारा माणूस, युरोपमध्ये असणारा माणूस, आणि चीनमध्ये, जापानमध्ये, कोरियामध्ये असणारे माणूस दिसायला वेगवेगळे दिसतात की नाही? बरोबर, म्हणजे त्यांच्यात प्रकार पडतात की नाही? तर येस, पडतात. मग ही झाली तुमची जेनेटिक डायव्हर्सिटी. मग त्यांनी काय सांगितले की ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीशीज. आपण सगळे कोण? माणूस म्हणजे होमोसॅपियन सगळे. मग चायनाचा पण होमोसॅपियन, आपण पण होमोसॅपियन, ऑस्ट्रेलिया, युरोप, हे सगळे, आफ्रिका होमोसॅपियन. पण हे होमोसॅपियनमध्ये व्हरायटी आहेत का? तर येस, ऑफकोर्स आहे. मग ह्याला म्हटलं जातं जेनेटिक डायव्हर्सिटी. स्पीशीज म्हणजे काय की जे एकमेकांसोबत रिप्रोडक्शन करू शकतात, बरं. स्पीशीज म्हणजे काय की ते रिप्रोड्यूस करू शकतात एकमेकांसोबत. आणि जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? या स्पीशीजमध्ये असणारी व्हरायटी, इट इज नोन ॲज द जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजे स्पीशीज वेगवेगळ्या प्रकारच्या. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे तिग्रीस नावाची काय जेनेटिक आहे. तिग्रीस म्हणजे काय की एक जमात आहे, त्याच्यामध्ये तिन्ही लोक मिळतात. स्पीशीज वाघ, वाघ ही काय त्याच्यामध्ये स्पीशीज आहे तिग्रीसमध्ये. आता मला सांगा वाघ, तर वाघ एकाच प्रकारचे आहेत का सगळीकडे? तर तुम्ही जर नीट बघितलं ऑब्झर्वेशन, बेंगॉल टायगर वेगळा, ज्याला आपण एशियाटिक टायगर म्हणतो. सायबेरियन टायगर वेगळा, व्हाईट कलरचा असतो, बरोबर, काळे पट्टे असतात आणि जरा हे असतो, धष्टपुष्ट असतो. आफ्रिकन टायगर वेगळा, जो बऱ्यापैकी हे असतो. तर ह्या झाल्या काय वेगवेगळ्या स्पीशीज. म्हणजे हे सगळे कोण आहेत? टिग्रीस, टायगर. पण वेगवेगळे प्रकार आहेत का? आहेत. ठीक आहे. सो हा झाला तुमचं जेनेटिक डायव्हर्सिटी. स्पीशीज डायव्हर्सिटी समजते. स्पीशीज म्हणजे वेगवेगळ्या स्पीशीज, म्हणजे फुलपाखरू, किडे, साप, माणूस, सगळ्या. सो इननंबरेबल स्पेशीज ऑफ ऑर्गॅनिझम इन द नेचर, दिस कॉल्ड स्पीशीज डायव्हर्सिटी. विविध प्रकारच्या प्रजाती आढळतात
बरोबर, माकड, कोल्हा, कुत्रा. सो ह्याला स्पीशीज डायव्हर्सिटी. अ स्पीशीज डायव्हर्सिटी इन्क्लूड व्हेरियस टाईप ऑफ प्लांट, ॲनिमल, मायक्रोब्स. त्याच्यामध्ये प्लांटचा, मायक्रोब्सचा, ॲनिमलचा इन्क्लुजन होतं. इकोसिस्टम डायव्हर्सिटी. इकोसिस्टम म्हणजे तुम्हाला माहिती आहे बायोटिक अबायोटिक फॅक्टर त्याचं इंटरॅक्शन होतं, त्याला आपण इकोसिस्टम म्हणतो. तर इकोसिस्टममध्ये डायव्हर्सिटी असते का? हो. कारण की मला सांगा, वाळवंटाचं वादावर वाळवंटामध्ये एक इकोसिस्टम असणार, तिथले बायोटिक अबायोटिक फॅक्टर वेगळे, समुद्राच्या आतमधलं बायोटिक अबायोटिक फॅक्टर वेगळे, जमिनीवरचे बायोटिक अबायोटिक फॅक्टर वेगळे, पर्वतीय प्रदेशातले बायोटिक अबायोटिक. मला सांगा, वेगवेगळे इकोसिस्टम आहेत की नाही? बरोबर. सो हिला म्हणतात इकोसिस्टम डायव्हर्सिटी. कळलं? परिसंस्था विविधता. कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे घटक असणार, वेगवेगळे बायोटिक अबायोटिक फॅक्ट. आता सिम्पल एक सांगतो ना, मला सांगा, सदाहरित वने, जंगल जरी घेतलं तर तिथे सदाहरित वनामध्ये असे वनस्पती असणार की जे मोठे मोठे वाढतात. बरोबर. तेच तुम्ही वाळवंटात गेला, तिथे पण वनस्पती आहे, बरोबर, पण तिथे कसे असणार? निवडुंग. सो इथे इकोसिस्टम वेगवेगळी होणार, ह्याच्यावर आधारित असणारे प्राणी वेगळे वेगळे असणार. सो इकोसिस्टम डायव्हर्सिटी. Many ecosystems are present in each region. Ecosystem is formed through the interaction between the plant, animal, and their habitat changes the environment. Each ecosystem has the characteristic animal, plant, microbes, and abiotic factor. Ecosystem also two type, natural and artificial. मग त्यांनी सांगितले प्रत्येक इकोसिस्टम वेगळे, तिथले अबायोटिक बायोटिक फॅक्टर वेगळे. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे, आता आपण वाळवंटाची इकोसिस्टम घेतली तर तिथे समजा आपण प्लांट घेतले तर तिथे कुठले प्लांट आढळणार? निवडुंग. तेच आपण सदाहरित वन, बरोबर, एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये गेलो तर तिथे कुठली अशी वन आलं की जे उंच वाढतात, बरोबर. तेच तुम्ही बर्फाळ प्रदेशात गेला तर तिथे कुठं मोहगनी, रोजूड, हे यासारखे सुचीपर्णी ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, बरं, असे वनस्पती. तेच तुम्ही समुद्रात गेला तिथे प्लवंग, प्लॅक्टन नावाचे वनस्पती आहेत. आता वाळवंटात गेलं तर तुम्हाला कुठल्या प्रकार, तिथे तुम्हाला जिराफ, घोडा, हत्ती असं नाही, तिथे कोण आढळणार? वाळवंट, वेगवेगळ्या प्रकारचे साप, विंचू जास्त. सदाहरित वनामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्राणी आढळणार की जे गवतावर, वनस्पतींवर, वाघ, सिंह, चित्ता सगळे आढळतात. समुद्रात गेला तर तिथे वाघ, सिंह, चित्ता आढळणार का? नाही, तिथे वेगळे प्राणी आढळणार. म्हणजे काय? इकोसिस्टम वेगवेगळे असतात. मग ह्यालाच म्हणतात इकोसिस्टम डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. सो असा होता पेज नंबर 42. पेज नंबर 43वर जर पहिलाच पॅराग्राफ बनला तर त्याला नाव दिले सॅक्रग्रूव्ह. सॅक्रग्रूव्ज म्हणजे काय? सॅक्र म्हणजे पवित्र, सॅक्रेड म्हणजे काय? पवित्र. ग्रूव्ज म्हणजे गुहा किंवा जंगलं, बरोबर. पवित्र गुहा, पवित्र जंगल. तर काय सांगितलं की काही जी जंगलं होती पूर्वीच्या काळामध्ये देवाच्या नावाने रिझर्व केली जायची, की हे या देवाचं स्थान आहे, इथे हे देव असतात. मग हे अशी जंगलं जी होती ती देवासाठी रिझर्व असायची की तिथे देवाचं वास्तव्य आहे असं म्हटलं जातं. मराठीमध्ये एक त्याला चांगला शब्द आहे, देवराई, बरोबर. तर तिथे देवाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, वृंदावन, मथुरामध्ये, जिथे कृष्णाचं वास्तव्य आहे असं म्हटलं जातं, बरोबर. सो ही जंगलं जी होती ती देवाची असल्यामुळे लोक काय करायचे, डायरेक्ट इनडायरेक्ट काय होतं माहिती आहे का, की एखाद्या गोष्टीचा संबंध धर्माशी केला तर ती लोकांपर्यंत जास्त पोचते. आता समजा आपल्याला जंगलं वाचवायचे तर असं नियम आणि कायदे बनवण्यापेक्षा हे जर जंगल देवाचं आहे, इथे असा असा देव राहतो, बरोबर, तर लोक तिथे पूजा करतात, सगळं करतात, पण ती जंगल तोडायची हिंमत करत नाही. आता आपल्यामध्ये बघा ना, काही झाडांना देवाचं रूप दिलेलं म्हणून ते शक्यतो लोक तोडायचे टाळतात. उदाहरणार्थ उंबराचं झाड दत्ताचं निवासस्थान म्हटलं जातं, बरं. तर इथे दत्ताच, मग बघा शक्यतो लोक उंबराचं झाड कापायला जरा काचकूच करतात, कळलं. मग असेच काही जंगलं होते की जी देवाच्या नावाने रिझर्व केले जाते, त्याला देवराई मराठीमध्ये म्हणतात. आता मी तो पॅराग्राफ असतो, द फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड अँड कन्सिडर वॉज सॅक्र, ऑल्सो कॉल्ड अ सॅक्रग्रूव्ह. अशी जे जंगलं की जे देवाच्या नावाने रिझर्व केली जातात, ज्यांना सॅक्र, पवित्र समजलं जातं, त्यांना सॅक्रग्रूव्ज म्हटलं जातं. दीज इन द फॅक्ट आर द सँच्युरी. एक प्रकारे सँच्युरी आहे. सँच्युरी म्हणजे काय? संरक्षित क्षेत्र, ज्याला आपण अभयारण्य म्हणतो मराठीमध्ये. कन्झर्व बाय द सोसायटी, नॉट बाय द गव्हर्नमेंट, बरोबर. तिथे सरकारने काय असं केलं का की सरकारने सांगितलं की हे देवाचं स्थान आहे? नाही, इट्स कन्झर्व बाय द सोसायटी. सोसायटी म्हणजे समाजाद्वारे हे काय केले जातात? सेव्ह केले जातात. सो त्यामुळे लोकांकडे एक बंद म्हणून बोललं की तुम्ही बघा, जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की वृंदावन,
बरं, तिथे कोणी प्राणी मारायला किंवा झाडं तोडायला जात नाही. का? तिथे कृष्णाचं निवासस्थान आहे. तर असे भरपूर आहेत. महाराष्ट्रामध्ये पण 2-3 आहेत देवराई. तुम्ही जर नेटवर सर्च केला की देवराई किंवा सॅक्रो इन महाराष्ट्र, तर तुम्हाला भेटतील, 1-2-3 भेटतील. As it has been conserved by the name of God, it has a special protection. This cluster of thick forests are present not only in Western Ghat, India, but in the entire country. तर त्याने म्हटलं की त्यामुळे हे स्पेशल असतं. मग असे हे फक्त वेस्टर्न घाट, पश्चिम घाटामध्येच नाही, पश्चिम घाटमध्ये आपली सह्याद्रीच्या रांगा, तर पूर्ण देशामध्ये असे भरपूर स्पॉट आहेत. More than the 30,000 sacro has been reported in India, where the such sacro grew in Maharashtra. Make the list and visit with your teacher. मग त्याने काय सांगितलं, असे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये असे 13,000 काय देवराई आहेत. मग त्यांची ते बोलले की महाराष्ट्रामध्ये अशा किती देवराई आहेत, बरोबर, त्यांची लिस्ट बनवा आणि विजिट करा. जर सिम्पल आहे की जर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये 10वी झाल्यानंतर एखाद्या देवराईला भेट द्यायची. ठीक आहे. आता तो झाला तो बॉक्स. आता त्याच्या खाली त्यांनी सांगितले की हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी, जैविक विविधतेचं आपण संरक्षण कसं देऊ शकतो. जैविक विविधता म्हणजे एक लक्षात घ्या, डिफरन्सनेस, म्हणजे नेचरमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या प्राणी, पक्षी, वनस्पती, ही म्हणजे बायोडायव्हर्सिटी. त्याला कसं वाचवायचं, हाऊ कॅन. मग त्याच्यातले कमीत कमी 4 पॉईंट तरी पाठ करा. का? तुम्हाला विचारलं होतं हाऊ कॅन बी बायोडायव्हर्सिटी कन्झर्व. कळलं? प्रोटेक्टिंग द रेअर स्पेशीज ऑफ ऑर्गॅनिझम, बरोबर. कुठल्याही ज्या रेअर स्पेशीज, रेअर म्हणजे दुर्मिळ जे आहेत प्राणी, वनस्पती, त्यांचं प्रोटेक्शन करा. एस्टॅब्लिश नॅशनल पार्क अँड सँक्च्युरी, बरोबर. राष्ट्रीय उद्यान आहे किंवा सँच्युरी, अभयारण्य एस्टॅब्लिश करणे. उदाहरणार्थ काही ठिकाणी काही गोष्टी असतात की ते रेअर असतात, दुर्मिळ असतात, तर तिथे काय केलं जातं, नॅशनल पार्क किंवा अभयारण्य. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे काझीरंगा, बरोबर, काझीरंगाचं जंगल आहे, ते गेंड्यांसाठी रिझर्व केलेलं आहे. तिथे गेंडे खूप मोठ्या प्रमाणात असतात, म्हणून त्या काझीरंगाच्या क्षेत्राला काय केलेलं आहे, सँच्युरी, अभयारण्य बनवलेलं आहे. ताडोबाचे अभयारण्य, जिथे वाघ सापडला जातो, बरोबर. डिक्लेअरिंग सम रिजन ॲज द बायो रिझर्व, बरोबर. काही क्षेत्राला बायो रिझर्व म्हणजे काय, की असे क्षेत्र की जिथे वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात वनस्पती, पक्षी, प्राणी असे आढळतात, मग त्याला बायो रिझर्व. मग तिथे कायद्याने काही गोष्टी करणे, ॲक्टिव्ह, हे लिगल समजलं. प्रोजेक्ट फॉर द कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेशीज, म्हणजे एखाद्या प्राण्याचा प्रोटेक्ट करण्यासाठी स्पेशल प्रोजेक्ट हवा. उदाहरणार्थ प्रोजेक्ट टायगर, ह्याच्या अंतर्गत काय केलं जातं की समजा टायगरची संख्या कमी होते, म्हणून त्यांच्यावर विशेष लक्ष दिलं जातं, त्यांना टॅग केलं जातं. टॅग म्हणजे काय, आपलं फेसबुकवाला टॅग नाही. काय केलं जातं, त्यांना पकडलं जातं, त्यांच्या आतमध्ये बॉडीमध्ये एखादं मशीन डिवाईस छोटंसं बसवलं जातं की त्यांच्यामुळे त्यांच्या ॲक्टिव्हिटीकडे, ते कुठं गेलेत, काय गेलेत, मुवमेंट कुठं चालू, ह्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. अशी टॅगिंग केली जाते. मग प्रोजेक्ट टायगरच्या अंतर्गत असं जेवढे पण वाघ अस्तित्वात होते त्यांच्यावर टॅगिंग करण्यात आली, त्यांची पॉप्युलेशन वर लक्ष ठेवण्यात आलं. मग अशा प्रकारे आपण काय केलं, त्यांना रिझर्व केलं, त्यांच्या ॲक्टिव्हिटी लक्ष ठेवलं आणि त्यांची संख्या वाढवली. कन्झर्वेशन ऑफ ऑल प्लांट अँड ॲनिमल, सगळे प्लांट्स अँड ॲनिमलला काय करा, कन्झर्व करा. ऑब्झर्विंग द रूल पाळा. मेंटेनिंग रेकॉर्ड ट्रॅडिशनल नॉलेज, पूर्वीपासून जे चालत आलेलं जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्याचं काय करा, रेकॉर्ड ठेवा किंवा ते तुम्हाला असं. उदाहरणार्थ तुम्हाला आपला आयुर्वेद, जुन्या खूप वनस्पती आहेत की त्यांचं काय महत्त्व आहे, त्यांचं खूप जास्त महत्त्व आहे, बरोबर. मग हे नॉलेज कुठंतरी लुप्त होत चाललं, तर त्याचं नॉलेज ठेवा. ठीक आहे. मग त्याच्या खाली बघा छोटासा पॅराग्राफ आहे. टिल नाव वी हॅव स्टडी the rules and regulation about environmental conservation and protection. Many society are voluntarily coming together, perform the noble work. Many institutes of the state, national, international level are involved in this work. आता कायद्याने संरक्षण करत असलं तरी काही संस्था आहेत की ते कायद्याने नाही म्हणत, त्या स्वतःहून आलेल्या आहेत, व्हॉलंटरी. त्यांनी एक संस्था स्थापन केली आणि ते काय करतात, जगामध्ये, भारतामध्ये, गाव लेवलला पर्यावरणाच्या संवर्धनाचं, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचं काम करत असतं. त्यांना कुठल्याही प्रकारे असं कायद्याने मान्यता नाही, ते स्वतःहून करतात. इवन जो त्यांना मिळणारा जो पैसा आहे, काही गव्हर्नमेंटकडून मिळतो, काही दात्यांकडून मिळतो, दान करणाऱ्याकडून मिळतो, मग ते कामं कर. मग त्यांनी व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन असं बघा एक बॉक्स दिला. तर इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे काय, की ही जागतिक संघटना म्हणजे जगामध्ये सगळीकडे काम करणार आहे. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणजे स्वतःहून आलेले. तर बघा त्याच्यामधल्या कमीत कमी दोन संस्था तरी तुम्ही काय करा माहिती आहे का, पाठ ठेवा. विचारतात
की दोन व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन एन्व्हायरमेंट रिलेटेडची नावं लिहा किंवा दोन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची नावं लिहा. कळलं? तर प्रत्येकामधल्या कमीत कमी 2 तरी ऑर्गनायझेशन त्या काय करा, लक्षात ठेवा विथ देअर लोकेशन. पहिल्या 2 तरी. कळलं? दोन्हीकडे. कळतंय? तर त्या बॉक्समधल्या 2 ऑर्गनायझेशनची नावं, बरोबर, विथ देअर लोकेशन हे लक्षात ठेवा. इंटरनॅशनल जी ऑर्गनायझेशन पहिल्या त्याच्यातल्या 2 ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांचा फुल फॉर्म IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर, आणि IPCC, नोबेल प्राईज भेटलेली ही संघटना आहे. सो ह्याच्यातले फुल फॉर्म IUCN आणि IPCC, बरोबर, विथ फुल फॉर्म लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामधल्या 2 विथ देअर लोकेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. सो या प्रकारे आपण सेकंड लेक्चर एंड करतो आहे. पेज नंबर 43. लास्टच्या लेक्चरमध्ये 44, 45 हे 2 पेज कवर करूया. 2च उरलेले. कळलं? हे 2 पेज कवर करू. हे 2 पेज कवर केल्यानंतर मी तुम्हाला मायटोसिस आणि मिओसिसचा जे काही डिफरन्स आहे काय आहे, बरोबर, तर ते आपण स्टार्ट करू त्या लेक्चरमध्ये, कारण की 2 पेजेस लवकर होते. सो त्याच्यामध्ये आपण मायटोसिस मिओसिस डिफरन्स आणि त्याची जी आणि मायटोसिस थोडंसं एक्सप्लेन करूया. ठीक आहे. चल.